नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत शेवभाजीची रेसिपी आणि शेवभाजीची भन्नाट आणि झणझणीत लागणारी रेसिपी कशी बनवायची तीच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण घेतलेले 2 टमाटर कापून घेतलेले, 2 कांदे कापून घेतलेले आहे, धने घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लाल मिरची घेतलेली आहे. हा आपला वाटणाचा भाग झाला आहे. त्याचबरोबर इकडे आपण घेतलेली आहे मस्तपैकी ही शेव आणि ही शेव तुम्हाला मार्केटमध्ये पण भेटून जाते. शेवभाजीची शेव म्हटलं की तुम्हाला हा जनरल स्टोअरवाला देऊ शकतो. तर इकडे तयारी सुरुवात केलेली आहे आपल्या वाटणासाठी. तर आपण मिरच्या घेतलेल्या आहे, लहान मिरच्या, त्याचबरोबर कांदे, टमाटर, धने, जिरे, अद्रक, लसूण हे सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इकडे आपण सुरुवात केलेली आहे आपल्या मसाल्यांना. तर हे मसाल्यामध्ये तमालपत्री घेतलेली आहे, आपण हळद घेतली आहे, मीठ घेतले आणि मालवणी मसाला घेतलेला आहे आणि खडे मसाले घेतलेले आहेत. हा आपला वाटणाचा प्रकार झालेला आहे. तर आपण तो मसाला काय केलेला, फ्राय करून घेतलेला 2 चमचे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतला. आता आपण सुरुवात केलेली आहे 2 चमचे तेलामध्ये. कडकडून तापलेलं तेल आहे, त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत खडे मसाले, त्याचबरोबर तमालपत्रीही टाकलेली आहे मित्रांनो. इकडे आपण ॲड केलेला आहे आपला वाटणाचा मसाला आणि हा वाटणाचा मसाला भरपूर स्पेशल मसाला आहे. हा शेवभाजीसाठीच आपण वापरतो. तर मित्रांनो, पॉज करून तुम्ही तो मसाला बघू शकता, व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो मसाला बघू शकता. भरपूर भन्नाट प्रकारे अशी मसाल्याची बोलतात ना शेवभाजी बनणार आहे. आणि इकडे हा मसाला आपल्याला 5 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपले दुसरे इन्ग्रेडियंट्स टाकायला सुरुवात केलेली आहे आईने. इकडे आपण मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार मस्तपैकी आणि त्याच्यानंतर हे लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. ही मिक्स करून घ्यायची, चांगली कलर देते आपल्याला. आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आता इथे हळद ॲड केलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट टिप म्हणजे मित्रहो, तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्याला ती रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट कशी भेटणार आहे. तर आपल्याला या भाजीला भरपूर वेळ सिमर होऊ द्यायचं आहे. सिमर म्हणजे बॉईल होऊ द्यायचे जास्त वेळ. इकडे आपण हा मसाला चांगला फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याला मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आईने इकडे त्या मसाल्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि ते बघा ती हलवते. आत्ता आपण त्या मसाला एकदम मिक्स करून घ्यायचं. पाणी आणि सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना मसाल्याचे चांगले मिक्स होतात. तो अर्क जो आहे ना तयार होतो रश्श्याचा. आता काय करायचं नाही आहे आपल्याला, इकडे आपल्याला फक्त 10 मिनटासाठी ना ही बॉईल होऊ द्यायची आहे करी, बस दॅट सेट. एकदम मीडियम फ्लेमवरती सिमर होऊ द्यायची. सिमर ॲज इन लाईक ती उकळू द्यायची, एकदम बोलतात ना की धीम्या आचवरती होऊ द्यायचं आहे. आणि ही 5 ते 10 मिनटांनंतर तुम्हाला शेव टाकायची त्याच्यामध्ये. तर हे त्याचं रहस्य आहे मित्रांनो. तुम्हाला एकदम तो रेस्टॉरंट स्टाईलसारखा फ्लेवर भेटणार आहे. तर अशा प्रकारे शेवभाजी तुम्ही नक्की करा. हा सगळा मसाल्याचा खेळ आहे आणि टेस्टही तुम्हाला गॅरंटीड सांगतो रेस्टॉरंटसारखीच भेटणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये मुंबईकर आईला शेअर करायला विसरू नका. तर इकडे ॲड केलेलं आहे 5 ते 10 मिनटं सिमर झाल्यावरती, उकळून झाल्यावरती. तर बघा किती छान दिसत आहे, बोलतात ना की एकदम रेस्टॉरंटसारखीच दिसत आहे. त्याचबरोबर ती टेस्टही तशीच करते मित्र. तर मला तर इथे भरपूर पाणी सुटलेलं, मी तर जेवून घेतलेलं आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने ही भाजी बनवायची असेल तर बघा आपण ही सर्व करतो एका साईडला. जर तुम्हाला अशा पद्धतीने ही शेवभाजी जर बनवायची असेल घरच्या घरी एकदम रेस्टॉरंट स्टाईल, तर अशा पद्धतीने नक्की बनवा. आणि तुमच्या प्रतिक्रिया मुंबईकर आईवरती कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्याला चॅनलला भरपूर महत्त्वाचं आहे. तुमचं एक लाईक, तुमचं एक सबस्क्राईब आणि तुम्ही व्हिडिओ बघता हेच आम्हाला एक मोटिवेशन आहे मित्र. एव्हरीडे व्हिडिओ काढत असताना आपलं एक मोटिवेशन भेटतं ना, तो भरपूर आनंद होतो. प्लीज सपोर्ट करा. एक जरी सबस्क्रायबर, एक जरी लाईक, एक जरी व्ह्यू वाढला ना, भरपूर आनंद होतो. तो आपल्याला स्टेप बाय स्टेप अचिव्हमेंट करायचं. तर जरूर या महाराष्ट्रीयन मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर अशा नवनवीन रेसिपीजसाठी आपल्याकडे भरपूर अशा रेसिपीज आहेत आणि तुम्हाला त्या रेसिपी दाखवायच्या आहेत, त्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत मित्र. तर जरूर आपल्या या चॅनलला सपोर्ट करा. भरपूर नवीन गोष्टी आपल्या या चॅनलवरती आपल्याला शिकायला भेटतील. आणि या अशा पद्धतीने आम्हाला तुमच्याबरोबर प्रेझेंट करायच्या आहेत ह्या गोष्टी. ह्या नवीन डिशेस येणार आहेत आणि त्यासाठी ह्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा भरपूर ग्रुप्समध्ये, लाईक व्हॉट्सॲप असो, फेसबुक असो, जेणेकरून आपल्या चॅनलची